श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। या वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। श्री गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु श्री गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जळा त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली। निषदिनी गुरुराया उन्मनी रूपाली। श्रीमद्दासबोध दशक 14 हरिकथा निरूपण वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। श्री गणेशाय नमः। मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न। सावध होवो निविचक्षण परिसोत आता श्रीराम। हरी कथा कैसी करावी रंगे कैसी भरावे। जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची तैसा हरिदास आणि विरक्त ज्ञाता आणि प्रेमळ भक्त व्युत्पन्न आणि वादरहित तरी तेही अपूर्वता। सगुण मूर्ती पुढे भावे करुणा कीर्तन करावे। नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्ती। ये मूर्ती नसता श्रगुण श्रवणी बैसले साधुजन तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे। पुंडलीकवरदने हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य चरण कमलाला वंदन करून संत संघाला उपस्थित असणारे भाविक भक्तगण या सर्वांना श्री गुरुदेव। भाविको, मागील आठवड्यामध्ये आपण जगद्गुरु श्रीनी कीर्तन निरूपणामध्ये कीर्तनकारानं कसं राहावं, कसं जगावं आणि कीर्तनकार हा एक या ज्या संप्रदायाचं किंवा ज्या सद्गुरूंचं तो वर्णन करत असतो तो एक अविभाज्य घटक असून अतिशय महत्त्व याला दिलेलं आहे। आणि म्हणूनच व्यासाचा दर्जा, जिथं व्यासपीठ असतं तिथं जगद्गुरु श्रींनी सांगितलं की त्याला व्यासाचा दर्जा दिलेला जातो आणि एक अनन्यसाधारण महत्त्व या कीर्तनकाराला आहे। ते आपण मागील आठवड्यात जगद्गुरु श्रींच्या आणि आपल्या प्रबोधनकारांच्या वाणीतून ऐकलेलं आहे। जगद्गुरु श्रींनी अतिशय अमृतमय असं या मार्गदर्शन केलेलं आहे। आजचा समास आहे तो हरिकथा लक्षण, दशक 14वा, समास 5वा। यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी कीर्तनाचाच थोडासा स्पर्श केलेला आहे, पण कीर्तनकार ती एक वेगळी स्टेप धरलेली आहे आणि पुढचा विषय घेतला आहे तो हरिकथा लक्षण घेतलेला आहे। या हरिकथा लक्षणमध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की कलियुगामध्ये कीर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण कीर्तन ही गोष्टच एक अशी आहे की या माध्यमातून समोर बसलेल्या श्रोत्याला आपली वृत्ती अंतर्मुख करता येते आणि जोपर्यंत परमार्थामध्ये आपली वृत्ती अंतर्मुख होत नाही तोपर्यंत आपण सूक्ष्मात जात नाही आणि सूक्ष्मात गेल्याशिवाय पुढचा जो आध्यात्मिक प्रवास आहे तो आपल्याला होऊ शकत नाही। आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी यामध्ये सांगतात की या समासामध्ये अतिशय महत्त्व हरिकथेला समर्थ रामदास स्वामी कीर्तन म्हणतायत आणि यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे। समर्थ रामदास स्वामी हे असंही सांगतात की या कलियुगामध्ये आता ज्ञानमार्गामध्ये मन एकाग्र करून एका ठिकाणी चिंतन करून बसलून मन एकाग्र करून सूक्ष्मात जाणं ते सुद्धा अवघड झालेलं आहे। भक्तिमार्गातून जायचं असेल तर एकांतात बसून भक्ती करायची सवय राहिली नाही आणि सोयही राहिली नाही। अशा सर्व कठीण परिस्थितीत तर तुम्हा आम्हा सर्वांना जर अंतर्मुख व्हायचं असेल तर दासबोधामध्ये समर्थ असं सांगतात की तुम्हा आम्हा सर्वांना कीर्तनासारखं किंवा हरिकथेसारखं माध्यम कुठलंही नाही, इतकं सोपं माध्यम आहे। आणि म्हणून साधू संतांनी म्हटले की कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तन संतोषवी परमात्मा। परमात्म्याला आनंद देणारं एकमेव कोणतं माध्यम असेल तर ते कीर्तन। नामस्मरण कीर्तन साधन पाय सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। कीर्तनात एवढं महत्त्व आहे की नामस्मरण कीर्तन केलं तर जन्मांतरीची पापं भस्म होतात। त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी दुसऱ्या ह्याच्यात यामध्ये हरिकथा करणारा हरिदास कसा असावा आणि त्याचं वर्णन केलेलं आहे की हरिकथा करणारा हा प्रेमळ असावा, तो महत्त्वाचा म्हणजे साधक असावा, ज्या अध्यात्माचं तो ज्ञान सांगतोय त्याची त्यानं साधना केलेली असावी। आपल्याला सुद्धा जगद्गुरु श्री सांगत असतात की माझा भक्त असो, शिष्य असो, कुणी असो, पहिल्यांदा त्यानं साधनेला महत्त्व दिलं पाहिजे आणि साधना हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक असला पाहिजे। तो हरिदास सुद्धा साधक असावा आणि त्याला त्या साधनेचं किंवा त्या भक्तीचं पूर्ण ज्ञान असावं, असा साधक असावा। तो निगर्वी असावा, म्हणजे त्याला गर्व नसावा, अहंकार नसावा। जगद्गुरु श्रीनी मागच्या प्रवचनामध्ये सुद्धा सांगितलं की तो बाहेर ख्याली नसावा, गुरूंच्या नावाला काळीमा लागेल, गुरूंच्या नावाला कलंक लागेल असं त्याचं वर्तन नसलं पाहिजे हे सांगितलंय। आणि त्याचे जे गुण सांगत असताना तो विद्वान आणि चौफेर बुद्धिमत्तेचा असावा हे अतिशय सुंदर सांगितलेलं आहे। आपण पाहत आहोत की अनेक ठिकाणी आपल्या नियमित जीवनात जगताना सुद्धा की विद्वत्ता असल्याशिवाय जीवन जगता येत नाही। तुम्ही ज्यावेळेस विद्वत्ता असेल त्याचबरोबर तुमच्याकडे हजर जबाबदारीपणा असेल तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये एक वेगळं आपल्यावरती छोटी जर एखादा संकट आलं तर आपण ती लीला पार करू शकतो। भाविको, इथं मला एक आत्रेंचं एक उदाहरण सांगावंसं वाटतं। एकदा आत्रे त्यांच्या घराशेजारी एक गाढव मरून पडलं आणि गाढव मरून पडल्यानंतर आत्रेंनी विचार केला की फोन करावा आणि नगरपालिकेला कळवावं। त्यांनी फोन केला आणि पलीकडे त्या अधिकाऱ्यांनी फोन उचलला आणि उचलल्यानंतर आत्रेंनी सांगितलं की अशा नगरपालिकेच्या अशा वार्डाच्या ठिकाणी एक गाढव मरून पडलेला आहे, कृपया त्याची अन्य विल्हेवाट काय असेल ती लावा।
ते जरा पदाधिकारी होते, पद आलं की अहंकार असतो, ते अधिकारी एकदम चिडले जबरदस्त. ते म्हटले कुणाला बोलताय, तुम्हाला कळतं का? गाढव मेलंय, माझा काय संबंध आहे त्याच्याशी? तुम्हाला काय कळतं का? कुणाला सांगावं काय? गाढवाचा आणि माझा संबंध काय? तुम्हाला जरासुद्धा बोलण्याची कळत नाही, मला फोन करायची काय गरज आहे? असे ते पूर्ण संतापले. प्रकयात्र्यांनी त्यांचं शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि ते एवढंच म्हटले की आमच्यामध्ये अशी एक पद्धत आहे की एखादी मृत व्यक्ती झाली तर त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला निरोप द्यावं असं आमच्यामध्ये ह्याच्यामध्ये असतं आणि त्यामुळं फक्त आम्ही तेवढं काम केलं. तुम्हाला काय करायचं आहे ते पुढचं करा. भाविक, ही जो चतुरपणा आहे, हा चतुरपणा अध्यात्मामध्ये सुद्धा असावा लागतो. मला आनंद वाटतो की जगद्गुरू श्रींच्या सान्निध्यात आल्यापासून आमच्यात सुद्धा हा चतुरपणा स्वामींनी हळूहळू आणलेला आहे. का तर आम्ही स्वामींच्या सतत सान्निध्यात असतो. माऊलींच्या सुद्धा सान्निध्यात आल्यानंतर मला असाच एक चांगला एक प्रसंग आठवतो. जगद्गुरू श्रींच्या श्री संप्रदायामध्ये 10,000चे अन्नदान योजना आहे. या योजनेमध्ये 10,000 अन्नदानाची रक्कम भरली की जगद्गुरू श्रींच्या त्या माध्यमातून तिथे एक तारीख दिली जाते आणि तारीख दिल्यानंतर त्या दिवशी आपल्याला तिथं अन्नदानाचा विधी आणि धामिते करता येतो. एका विधीला असेच पती पत्नी या विधीसाठी आले होते आणि विधीसाठी आल्यानंतर ते जरा वयस्कर दाम्पत्य होतं आणि त्यांच्या सुदैवानं म्हणतोय मी, त्यांना 2 पत्नी होत्या आणि 2 पत्नीच्या सोबत ते यजमान अन्नदान केलं आणि अन्नदानाचा नैवेद्य दाखवायच्या अगोदर जगद्गुरू श्रींच्या आशीर्वादाला येतात. आशीर्वादाला आले, जगद्गुरू श्रींनी दर्शन दिलं. 2 पत्नी आणि हे विचारे मध्ये उभा राहिले होते. आत्ताच्या कलियुगात ते आत्ताच्या विज्ञान युगात शक्य नाही, ते जुनं वयस्कर जोडपं होतं. आणि जगद्गुरू श्रींनी त्या प्रसादातली एक केळ उचलली, दोन्ही पत्नी समोर उभा राहिल्या होत्या आणि जगद्गुरू श्रींनी असं सांगितलं की तुम्हाला ज्या पत्नीवरती प्रेम जास्त आहे तिला केळ द्या. मला ते 2 बायका फजित ऐका तो सिनेमा बघितला होता, त्यावेळी त्या तिथल्या नायकाचं हाल झालेलं बघितलं होतं. मी म्हटलं आज ह्याला बहुतेक महाप्रसाद मिळण्याचा अवघड आहे. स्वामींनी बरोबर संकट ह्याला आणलं आणि ते केळ स्वामीजीने हातात गेलं. गुरु आज्ञा आहे, त्याला काय करावं असं कळना झालंय. आणि मागं एखादी शक्ती असल्यानंतर माणूस किती चतुर बनतो बघा. त्याने असं सांगितल्या त्यांनी क्षणभर विचार केला. जगद्गुरू श्रींच्याकडे कटाक्ष टाकला, मनातल्या मनात काय तर पुटपुटला, जरा अंग कापत होतं तिथं शांत झालं. पुन्हा एकदा त्यानं जगद्गुरू श्रींच्याकडे बघितलं, हातातलं केळ होतं त्याचे 2 तुकडे केले आणि दोघींच्या हातात 2 केळ दिले. म्हटलं सुटलास रे बाबा. आणि असं सुटला म्हटल्यानंतर मी जरा तो प्रसादालय तिथून बाहेर निघाले होते. त्यावेळी मी निघालो आणि ती थोरली बायको मनात पुटपट होती, ती बोलत होती, बडबडत होती एकटीच, आयुष्यात असा शाना कावाच वागला नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्याला हे चतुरपण आहे. हे चतुरपण माझ्या जगद्गुरू श्रींच्या सान्निध्यात आल्यामुळं मिळतं. आणि समर्थ रामदास स्वामींना सुद्धा ह्या समासामध्ये हेच सांगायचं आहे की हरिकथा दास आहे. तो हरिकथा ज्या वेळेला करतो त्यावेळेला तो विद्वान असावा, चतुर असावा आणि समजूतदार असावा. तो ज्या वेळेला त्याला ब्रह्मज्ञान जर झालं असेल तरी समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या हरिदासानं कधीही गर्व करू नये. कारण त्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये चक्रधर स्वामींचं एक पद आहे, सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ, योग्य आणि प्रेमळ, दुर्लभजी दातारा. हिरा आणि कोमळ जरा अशक्य आहे, योग्य आणि प्रेमळ जरा अशक्य आहे. आणि त्याच पद्धतीनं समर्थ रामदास स्वामींनी या निरूपणामध्ये असं मार्मिकपणे सांगितलंय की तो हरिदास असतो, तो हरिदास नेहमी निगर्वी असावा, निस्वार्थी असावा. ब्रह्मज्ञान झालं असलं तरी त्याला गर्व नसावा. पण हे त्यानं सांगत असताना जगद्गुरू श्रींनी मागच्या आठवड्यात जे निरूपण केलं तेच निरूपण थोडंसं समर्थ रामदास स्वामी पुढं सांगतात की 9 रस जे आहेत भक्तिमार्गातले, शृंगार रस, हास्यरस, शांतरस, बिभत्सरस, करुण रस, शांतरस, असे 9 रस आहेत. यामध्ये शृंगार रसाचं वर्णन करताना त्या हरिदासानं स्त्रियांच्या लावण्याचं वर्णन करू नये. कारण श्रोता काही प्रमाणात आध्यात्मिक ज्ञान ऐकत असताना थोडासा अंतर्मुख होत असतो आणि हे अंतर्मुख होत असताना तो थोडासा परमार्थात आलेला असतो. आणि ज्यावेळी विषय वासना तिथं जवळ येते त्यावेळी निश्चित त्याचं परमार्थावरनं मन विचलित होण्याची शक्यता असते. आणि म्हणून स्त्रियांचं लावण्याचं वर्णन करू नका. स्त्रियांच्या विषयी काय माहिती सांगायची असली आध्यात्मिक सांगा, पण त्याच्यात लावण्याचं, सौंदर्याचं वर्णन ह्या कीर्तनामध्ये करू नका. हे कीर्तन करत असताना हरिदासानं नेहमी लक्षात ठेवावं की आपण एका संतांचे, एका गुरूंचे दास आहोत आणि त्यामुळं आपल्यामध्ये निगर्वीपणा पाहिजे, आपल्याला अहंकार नको आहे. आणि दासबोधामध्ये सुद्धा ते सांगितलंय, हा हरिदास जर नम्र आणि विनम्र जर असेल तर उसाला जर गोड फळं लागली, समर्थ रामदास स्वामी किती सुंदर सांगतात बघा, उसाला जर गोड फळं लागली, ती गोड फळं जर आपण तोडून खाल्ली तर किती आनंद होईल. आणि सोनं आहे आणि सोन्याबरोबर त्याला सुगंध असला तर किती आनंद आहे.
असं होईल. आणि म्हणून ह्या हरिदासानं त्यांना निश्चितच सामर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे की ज्यावेळेस तो गुरूंच्या चरणी लीन असतो किंवा गुरूंच्या सानिध्यात असतो त्यावेळेला त्याचा अहंकार वाढण्याची शक्यता असते. कारण जगद्गुरू श्री सांगतात, प्रबोधनकारां माझे नेहमी उजवे हातात असं जगद्गुरू श्री म्हणतात. पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर प्रबोधनासाठी जाता त्यावेळेस तुम्ही तुमचा प्रोटोकॉल सांभाळा. तुम्हाला तिथं जे काही वागणूक दिली जाते ती तुमच्या देहाला दिली जात नाही, तर तुम्ही एक जगद्गुरू श्रींचे दास आहात, म्हणजेच हरीचे दास आहात. आणि ती वागणूक तुम्हाला दिलेली असते. आणि त्यामुळं तुम्ही तिथं नम्रपणे विनम्रपणे जी काय असेल त्या पद्धतीनं तुम्ही तिथं गेलं पाहिजे. आणि समाजात तिथं असणाऱ्या भक्तांनी सुद्धा म्हटलं पाहिजे, बस शिष्य असावा तर जगद्गुरू नरेंद्र श्रीसारखा. आणि म्हणून नेहमी आमच्या निकमताई आदी प्रबोधनात सांगतात, जो तुफान से टकराता है उसे पहाड़ कहता है, जो पहाड़ा से टकराए उसे हवा कहती है, और जो समस्या से टकराता है उसे नरेंद्र महाराज का शिष्य बोलते कहते हैं. आमच्याला स्वामींनी जे घडवलं आहे आम्हाला ते स्वामींनी कीर्तन माध्यमातून कीर्तनाच्या मार्गदर्शनातून घडवलेलं आहे. आणि म्हणून त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की ज्या वेळेला संत बसले असतील, साधू संत कीर्तनाला बसले असतील त्यावेळे अद्वैत असं प्रतिपादन करा. ज्यावेळेस सामान्य भक्त बसला असेल कीर्तनाला त्यावेळेला त्या हरिदासानं विरक्तीचं लक्षण विरक्ती सांगा, त्या श्रोत्यांना विरक्तीचं महत्त्व पटवून द्या. आणि द्वैत न अद्वैतेचा समन्वय तुम्ही साधा. जसा तुमच्या पुढं बसलेला प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकाची मानसिकता आणि तुम्ही व्यक्त करणारे विचार आहात त्या माध्यमातून तुम्ही बोला. आणि हे करत असताना सगुणाचं कीर्तन करा. आणि सगुणाचं कीर्तन करा म्हणजे ज्या इष्टदेवतेवरती तुमचा गाढ विश्वास आहे, ज्या इष्टदेवतेला तुम्ही पुजता त्याच्यावरती गाढ श्रद्धा ठेवा. वेदानाही नाही कळला अंतपरी याचा कानडा राजा पंढरीचा. कीर्तनकारानं कीर्तन कसं करावं या विषयावर आज आपण बोलत आहोत. मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये मी आपल्याला सांगितलं की कीर्तनकार कसा असावा. आणि ते सांगत असताना मी सांगितलं की कीर्तनकार हा गुरूचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि त्यामुळे त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या चालण्यातून, त्याच्या प्रत्येक कृतीतून गुरूंची टेस्ट होत असते की शिष्य जर एवढा असेल तर गुरु काय असेल. मुलगी ज्यावेळी चुकते किंवा मुलगी ज्यावेळी बरोबर काही करते ते त्याचे परिमाण हे आईला लागत असतात, आईला मोजली जाते त्याच्यातून. तसं कीर्तनकार किंवा प्रबोधनकारांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. निदान मी तरी लक्षात ठेवतो की माझ्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या गुरुदेवांचा अपमान होता कामा नये. मला काय नैतिक अधिकार आहे, कारण तो सूर्य आहे आणि त्या सूर्याच्या प्रभावामुळे मला कुठे हे स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या गुरूंचा अपमान माझ्याकडून होणार नाही याची काळजी घेऊन वागलं पाहिजे. आणि मी ते पाळतो काय. आणि तेच सर्व प्रबोधनकारांनी, तेच सर्व कीर्तनकारांनी पाळलं पाहिजे. असं मीच नाही तर समर्थ रामदास स्वामीसुद्धा सांगतात. कारण या अध्यात्माच्या संगतीनं फार मोठा जीवनामध्ये बदल होत असतो. त्यामुळे अध्यात्माचे सकारात्मकच संस्कार झाले पाहिजेत. आणि या सकारात्मक संस्कार करण्यासाठी बोलणारी व्यक्ती जी असते, प्रबोधन करणारी व्यक्ती जी असते, तो व्यास जो असतो तो व्यास त्या योग्यतेचा, त्या क्षमतेचा असावा की जेणेकरून समाजाला कुठेही त्याच्याकडे बोट दाखवायची जरी वेळ आली तरी चुकीचं बोट जाता कामा नये. म्हणून नेहमी प्रबोधनकारांनी, निदान आमच्या संप्रदायाच्या प्रबोधनकारांनी हे लक्षात ठेवावं की आपण पोट भरू कीर्तनकार नाही. आमचं बघा कधीही कुठल्याही कार्यक्रमाला गेलो कसलीही फी नसते, कारण बाप्पांच्या कृपेने मी फार मोठा श्रीमंत आहे. मीच सांगितलं आहे, गजानना पायी मज काय उणे गजानना पायी सर्व सुखे घेती लोटांगण. आणि त्यामुळे मी भिकाऱ्यासारखं कोणाकडे हात पसरणार नाही, कोणाकडून काही पैसे घेणार नाही. कारण मी जे सांगायला आलेलं आहे ते माझ्या गुरुनं मला पाठवलेलं आहे. तर मी काही मेहरबानी करत नाही आहे. माझं काम आहे, माझी ती ड्युटी आहे, माझी ती सेवा आहे. परमेश्वराचं गुणगान गाणं, परमेश्वराबद्दल माहिती सांगणं, परमेश्वराबद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल, जिव्हाळा निर्माण होईल अशा प्रकारचं उद्बोधन करणं ही ड्युटी आहे. आणि त्याचं भाडं तो देतोय ना, तो सुद्धा कुठे माझ्याकडून फुकट घेतोय. ते भाडं म्हणजे प्रतिष्ठा.
आपण एक माणूसच असतो, सामान्य माणूस, परंतु परमेश्वराचे गुण गाऊन 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 आपल्याला एक लायकी पात्रता निर्माण झालेली असते समाजामध्ये. याचा अर्थ काय की परमेश्वरानं सुद्धा आपलं जे नामस्मरण आहे, आपलं कीर्तन आहे, आपलं गुणगान समाजापर्यंत पोचवण्याची जी जबाबदारी टाकली आपल्यावर, म्हणजे कीर्तनकारावर, ते फुकट घेतलेलं नाही, प्रतिष्ठा मिळवून देवानं दिले. म्हणजे थोडक्यात त्याचा पोच त्यानं दिलेली आहे. हे नेहमी कीर्तनकारानं, प्रवचनकारानं लक्षात ठेवलं तर तो पोटभरू कीर्तनकार होणार नाही. आणि कुठेतरी पैसे मिळतात म्हणून आपण प्रवचनं करायची, कीर्तनं करायची, काही पैशावरून हुज्जत घालत बसतात. एवढी फी देणार असाल तर मी येणार म्हणून. मग प्रश्न आहे की कीर्तन पैशाचं करताय का देवाचं करताय? ते प्रवचन पैशाचं आहे की देवाचं आहे? हा प्रत्येकानं विचार करावा. आणि निदान आपल्या संप्रदायातल्या प्रवचनकारांना तुम्ही सर्वांनी बिघडणार नाही त्याची काळजी घ्यावी, म्हणून त्याला 1 रुपया पण देऊ नका. हां, त्याचा उतार काढून दिलात, घरावरून तो येतोय, त्याचा उतार काढून दिला ठीक आहे, उतारासाठी त्याला पैसे दिलेत तर ठीक आहे, पण बाकीची काही गरज नाही आहे. बाकीच्या कुठल्याही गोष्टी त्याला देऊ नका, कारण तो बिघडेल. आणि तो बिघडला तरीसुद्धा ज्या संप्रदायातल्या लोकांनी त्याला बिघडवलेलं आहे त्याला पाप लागतं. म्हणून त्याला फार मोठं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवायची, मग त्याला हळूहळू वाटतं इथे दिलं मला, ह्या सेवा केंद्रामध्ये एवढं मला मिळालं, मग पुढच्या सेवा केंद्रात ते मिळालं पाहिजे. आणि हळूहळू त्याचं पाप वाढत जातं आणि तो मग बाहेर फेकला जातो. तो बाहेर फेकला, तो त्याच्या नशिबानं, तो कर्मानं गेला. कारण त्यानं जे गुरुत्वाकर्षण जे आहे, हे गुरुत्वाकर्षण म्हणजे अट्रॅक्शन आपल्यामध्ये राहिलं पाहिजे, याच्यासाठी गुरुनी जी दिलेली मर्यादा होती त्या परिपालन कक्षाच्या तो बाहेर गेला, म्हणून तो फेकला गेला. पण त्याचबरोबर ज्यांनी त्याला बिघडवलेलं आहे त्यालाही पाप लागतं. म्हणून संप्रदायाची नैतिक जबाबदारी आहे की प्रवचनकार, संप्रदायाचा प्रवचनकार बिघडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. याचा अर्थ असा नाही आहे की तो प्रवचनकार आला की त्याची चौकशीच करायची नाही, असं नाही. त्याला जेवूच घालायचं नाही, तेही पाप लागतं तुम्हाला, कारण तो स्वामींच्या रूपानं आलेला असतो. आणि म्हणून त्याला जेवण खाण घाला, त्याला राहण्याची व्यवस्था करा, त्याला रिस्पेक्ट द्या. पण पैसे, मान सन्मान आणखीन फार मोठा काहीतरी असं देऊन त्याला बिघडवायचं नाही, ही सुद्धा संप्रदायाची जबाबदारी आहे. आजच्या ह्या समासामध्ये समर्थांनी काय सांगितलं आहे की हा झाला कीर्तनकार. मग कीर्तनकारांनी प्रवचन कसं करावं, कीर्तन कसं करावं ते सांगत असताना समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की वेदा नाही कळला अंतपार याचा, अशा प्रकारचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचं निरूपण करावं, अशा प्रकारचं कीर्तन करावं. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा. अशा प्रकारे परमेश्वराचं त्याने वर्णन करावं. निर्गुण परमेश्वराला सगुणामध्ये घेऊन यावं. परब्रह्म ये भक्तासाठी उभे ठाकले भीमेकाठी, उभा राहिला भाव सांगावा जणू की पुंडलिकाचा. म्हणजे पुंडलिकाचा भाव इतका होता की तो विठ्ठल विटेवर येऊन उभा राहिला. अशा प्रकारे देवाची महती वाढणारे कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये उदाहरणं असली पाहिजेत. आपण शृंगार रसावर जास्त बोलू नये कीर्तनकारांनी, कारण हा शृंगार रस भल्याना देशोधडीला लावतो. 12,000 वर्ष ज्याची तपश्चर्या झाली होती तो विश्वामित्रसुद्धा एक स्त्री जीवनामध्ये आल्याने आयुष्यातून बर्बाद झाला. चांगदेव महाराजांनी 1200 वर्ष तपश्चर्या केली, पण स्नान करणाऱ्या मुक्ताईला पाहिलं आणि त्यांनी 1200 वर्षाची तपश्चर्या फुकट गेल्याचं सर्टिफिकेट त्यांना मिळालं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना 65 वयांची, चांगदेव 65 सांगून त्यांना सांगितलं की या कामावर विजय मिळव. सामान्य माणूस तर या कामामध्ये ओतप्रोत डुंबलेला आहे, त्याला बाहेर काढायचं असतं. म्हणून प्रवचनांमध्ये कीर्तनकारांनी कधी शृंगार रस जो आहे या शृंगार रसावर जास्त बोलायचं टाळावं. प्रबोधनकारांनी परमेश्वराचं गुणगान जादा गावं. ह्याची त्याची उकळापाट काढत बसण्यापेक्षा, हा कीर्तनकार असा, तो महाराज तसा, हे करत बसण्यापेक्षा, टीकात्मक बोलण्यापेक्षा देवाबद्दल श्रोत्याच्या मनामध्ये भाव कसा निर्माण होईल, श्रद्धा कशी वाढेल, याच्यावर जास्त प्रवचन करावं, जेणेकरून ते पुण्य लागेल कीर्तनकारांना.
कीर्तनकाराने लोकांना खुन्नस नाही शिकवायचे. कीर्तनकारांनी हे शिकवायचं, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही वृत्ती कराल त्यावेळेला परमेश्वर तुमचा सहकारी होतो, तुम्हाला सहाय्यकारी होतो आणि सहाय्य करून तुमच्या हातून मोठमोठी कार्य करून घेतो. म्हणून समत्वाच्या भूमिकेतून बघा, समरसतेच्या भूमिकेतून पाहायला शिकलं पाहिजे समाजानं. यासाठी अशा प्रकारची उदाहरणं दिली पाहिजे, अशा प्रकारचं त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. परमेश्वर 2 चरणावर उभा आहे. समरसता शिकवतोय तो, आपल्याला शांती शिकवतोय. त्या परमेश्वराबद्दल जितकं गुणगान गाता येईल, परमेश्वराच्या शक्तीबद्दल जेवढं कौतुक करून सांगता येईल तेवढं जरूर सांगा. त्यामुळे समोरची जी व्यक्ती असते ती परमेश्वराबद्दल अतिशय आदर निर्माण होतो तिच्या मनामध्ये आणि ती दास्यभाव स्वीकारून परमेश्वराच्या जवळ जाते. परमेश्वराला जोडण्याचं काम, परमेश्वराजवळ त्या श्रोत्याला जोडण्याचं काम हे कीर्तनकारांचं आहे. आणि हा आजचा समाजामधला प्रमुख विषय आहे की कीर्तन असं करा की परमेश्वराचे गुणगान गा, परमेश्वराबद्दलची भक्ती लोकांच्या मनामध्ये रुजू होऊ द्या. तो खरा कीर्तनकार, तो खरा प्रवचनकार, असं रामदास स्वामींनी आपल्याला या कीर्तन भक्तीतून सांगितलेलं आहे की काव्य अशा प्रकारचं करा. मी बघा कसं सांगितलं आहे, तुझी स्मृती होता देवा येते रे भरून, नित्य नित्य तुझ्या संगे राहावे बसून, गणगोत सारे द्यावे रे सोडून, आप्त इष्ट कोण तुझ्याहून. म्हणजे अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारच्या वृत्ती त्या श्रोत्याच्या मनामध्ये निर्माण केल्या पाहिजेत. याला खऱ्या अर्थानं प्रवचन म्हणायचं, याला खऱ्या अर्थानं ते कीर्तन म्हणता येईल, याला खऱ्या अर्थानं बोध म्हणता येईल. आणि समर्थ रामदास स्वामींचं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या ज्यावेळी अशा प्रकारची संधी प्राप्त होईल त्यावेळी तो कीर्तनकारच आहे. फार मोठा म्हणजे काय त्याने PhD केली म्हणजे कीर्तनकार झाला असं नाही, किंवा प्रवचनकार झाला असं नाही. तर कीर्तनकार किंवा प्रवचनकार जो आहे, ज्याला देवाबद्दल सांगता येतं, देवाच्या महतीबद्दल वर्णन करता येतं, देवाबद्दल अपरंपार भाव श्रोत्याच्या मनामध्ये निर्माण करता येतो, तो कीर्तनकार. तेव्हा अशा प्रकारे आपण सर्वांनी कीर्तनकार झालं पाहिजे. आपण देवाबद्दल ज्यावेळी सांगतो त्याला मी काय म्हटलं, इन्व्हेस्टमेंट आहे, ती फुकट गेलेलं नाही, कारण ती तुमची भक्ती झालेली आहे आणि ती भक्ती तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे. म्हणून आम्ही सांगितलं, तुम्ही राम आठवा थोडं पुण्य साठवा, राम आठवा थोडं पुण्य साठवा, पुण्याईचाचे कहा खुशाल वटवा, तुम्ही राम आठवा. त्या श्रोत्याच्या मनामध्ये राम आठवेल अशा प्रकारचं कीर्तनकारांनी काम करावं, अशी समर्थ रामदास स्वामींची इच्छा आहे. तर ती इच्छा आपण सर्वांनीच, आपण सर्वजण इथे बसलेले संत संघाला, आपण सर्व मंडळी जे आलो आहे, आपण पण कीर्तनकार आहोत हे लक्षात घ्या. जर आपण जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची मुलं आहोत तर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज कीर्तनकार होऊ शकतात, प्रवचनकार होऊ शकतात. तुम्ही मुलं का बरं नाही होणार? तुम्हीसुद्धा कीर्तनकार आहात, तुम्हीसुद्धा प्रवचनकार आहात. त्या अशा प्रकारे परमेश्वराचं गुणगान गा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. इथे आपण थांबूया. पुढच्या रविवारी परत मी वाट बघणार आपली. तुम्ही आलात की मला फार आनंद वाटतो. तेव्हा आपण परत या संत संगतीसाठी पुढच्या आठवड्यामध्ये जरूर भेटूया. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय, सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय, संत शिरोमणी गजानन महाराज की जय, आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय, सिया वल्लभ रामचंद्र की जय.